काय आहे? नारळ आहे का? बघू. नारळ कुठून वाटतो? छोटा आहे, छोटा. बघू. छोटा आहे. ते पडलंय. गाडी कुठे आहे आपली? गाडी गेली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि आम्ही आज चाललो आहे तर आउटिंगसाठी आणि आज आम्ही मटन पार्टी करणार आहोत आणि आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पण जांभळवाडी ती कुठं राहिले ते नाही माहिती. डोंगर इन डोंगर. तर आम्ही पोचलो आहे आमच्या सुंदर लोकेशनला आणि हे डोंगराच्या वरती आहे आणि ते खूप छान वाटतंय वरती. गेलं ना स्वामीला गेला. काही नाही बसायला असतं. पोरं झोपायची असली तर द्यायला स्विमिंग पूल मध्ये पाणी खूप खोल आहे अगं. मी आलो आहे जांभूळवाडी मधल्या उद्रा रिसॉर्टमध्ये. ते फक्त सिंहगडपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि इकडे आपण मटन चिकन देऊ शकतो आणि ते आपल्याला बनवून देतात. खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही चिकन मटन त्यांना देऊ शकता आणि ते तुम्हाला बनवून देतील. भाकरी अवेलेबल आहे आणि चपाती आणि आपण जे देतो ते मटन आणि चिकन सुक्कं आणि पातळ त्याप्रमाणे आपल्याला ते बनवून देतात. इथे खूप छान निसर्ग आणि डोंगर आणि पावसाळ्यात तर खूप छान वाटतं इकडे. आणि ते त्यांच्या बेबी पूल पण आहे आणि स्विमिंग पूल पण आहे आणि इथे राहण्यासाठी स्टेकेशनसाठी रूम्स पण आहेत.
वीर छी छी. आई बोल ना. एक तिकडे बघ ना. वीर येऊ नको तिकडे. बस खाली खाली बस. तो वीर आहे ना त्याच्या स्वतःच्याच जगात असतो. हा ना. आईचा व्हिडिओ कर. ये ना मग. डोंगराच्या कुशीत बसलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. थंडगार वारा, हिरवागार निसर्ग, धुक्याची हलकी चादर आणि पक्ष्यांचा किलबिलाट, त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने भरून जातो. शहरातील धावपळ, ताण, गोंधळ काही काळ विसरायला लावणारी निसर्गाची जादूच असते. डोंगराच्या कुशीत घालवलेला प्रत्येक क्षण मनाला नवसंजीवनी देतो. इथे मिळणारी शांतता, ताजेपणा आणि निसर्गाशी जोडलेली जवळीक ही कोणत्याही संपत्तीपेक्षा. मोरांचा आवाज येते का तुला ओरडल्याचा? तर डोंगराच्या कुशीत गेल्यावर हिरवेगार डोंगर बघून मन प्रसन्न होतं. म्हणून वेळ मिळेल तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन काही क्षण स्वतःसाठी नक्की जगावेत. कारण डोंगराच्या कुशीत सापडणारा आनंद शब्दात नाही तर अनुभवतच असतो. तर इथे ना खाली डोंगरामध्ये मोर सुद्धा आहेत आणि गवा, रानगवा वगैरे असे प्राणी आहेत. जर तुम्ही खाली कधी गेलात खाली बघायला तर तुम्हाला मोर दिसतील. आता मोरांचे आवाज येतात ते. तर पावसाळ्याच्या दिवसात इथे धबधबे वगैरे असतात. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे विजिट करू शकता. खूप छान प्लेस आहे. तर आमचं स्टार्टर आले आणि ह्याच्यामध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं मटन फ्राय. किती छान कलर आलाय मटन फ्रायला आणि मटन पण खूप छान शिजलंय. दे तिला दे. दे ना. ते नाही खाता येणार तिला. मोमो दे. कसं टेस्टला छान आहे. छान आहे ना. भारी बनवले त्यांनी. काढ. तर मटन खूप छान शिजलंय आणि ना खूप टेस्टी बनवले यांनी. आणि आता आमचा मेन कोर्स आला आहे, दाखवते तुम्हाला. मेन कोर्स मध्ये आहे मटणाचा रस्सा आणि जिरा राईस, भाकरी आणि रोटी पण आहे ऑप्शन. आणि अजून ते आम्हाला सुक्क देणार आहे मटणाचं. कसं वाटलं तुम्हाला जेवण आई? आई तुम्हाला जेवण कसं वाटलं? छान आहे. तुम्हाला कसं वाटलं? छान आहे ना. मस्त टेस्टी आहे. तुला कसं वाटलं? तुम्हाला मी देतो आणले. टेस्टी आहे. खरंच चांगले आहे. हॉटेलचं छान केलेलं आहे. मटन सॉफ्ट आहे. मस्त मटन घेतलं. डोंगराच्या कुशीत थंडगार वाऱ्यात आणि धुक्यामध्ये मटण खाण्याची मजा काही वेगळीच असते. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात जेवण्याची मजा काही औरच असते. प्रत्येक घास अतिशय चविष्ट आणि रुचकर लागतो. आजूबाजूला हिरवागार निसर्ग, डोंगर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर दिसणारे दृश्य यामुळे जेवण फक्त पोट भरण्यासाठी राहत नाही तर तो एक सुंदर अनुभव बनतो आणि जेवण अधिकच रुचकर लागते आणि 4-5 घास अजूनच खाल्ले जातात.
तर रस्ता इतकं टेस्टी झाला आहे ना, खूप छान झाला आहे आणि जास्त स्पायसी पण नाही आहे आणि भात पण खूप छान आहे. इंद्रायणी राईस आहे तुम्हाला असं वाटणारच पण नाही आहे, कारण का इतका छान स्मेल येतो ना भाताचा. आणि ना तुम्ही इथे आल्यावर मी नक्कीच सांगते तुम्ही ना भात जास्त खाल, कारण का भात ना खूप टेस्टी लागतो या रस्स्यासोबत. तर जेवण इतकं छान आणि मस्त शिजलं आहे ना सगळं, की ना असं पैसा वसूल झाल्यासारखं वाटतंय. सो फायनली आम्ही घरी आलो आहे आणि जेवण खूप छान होतं तिथलं. आणि आम्ही 1.5 किलो मटण घेतलं होतं आणि त्याच्यातलं त्यांना आम्ही अर्धा किलोच्या वरती थोडं मटण फ्राय करायला सांगितलं होतं आणि बाकीचं रस्सा करायला सांगितलं होता. तर मटण फ्राय इतकं छान होतं आणि मटण इतकं छान शिजलं होतं, ज्युसी आणि माउथ वॉटरिंग टेस्ट होती आणि मसाले सगळंच खूप छान होतं. आणि रस्सा जास्त तिखट नव्हता, मिड स्पायसी पण इतका चविष्ट होता. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीला घेऊन एक दिवसासाठी तिथे ट्रिप नक्की प्लॅन करा आणि तिथलं जेवणाचा आनंद तुम्ही पण तिथे घ्या. मी त्या लोकेशनचा ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, सो नक्की विजिट करा. खूप छान प्लेस आहे. तुमच्या आषाढ पार्टी वगैरे असेल तर तिथे फिश पण भेटतात आणि आषाढात जाऊन तिथे जेवणाचा आनंद नक्की घ्या. खूप छान जेवण आहे तिकडे. तर हॉटेलचं नाव आहे मुद्रा हिलटॉप रिसॉर्ट आणि मी टाकणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन चेक करा. आणि असा होता आजचा दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.